आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना। पूर्ण होत नसेल तर गरिबाली काय फक्त कोटाच्या फेरा मारायचे का? तर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। 96% लोकांना अजूनपर्यंत कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय हा मिळालेला नाही आणि सगळ्या केसेस घेतले तर 25 लाख खटले, त्यामध्ये सुद्धा 6.5% खटल्यांमध्ये सुनावणी ही झालेली आहे। 96 ते 95% मध्ये झालेली नाही। पेंडन्सी म्हणजे काय की आता हे पालक जातात, कोर्टात बसतात, वकिलाशी बोलतात, यायला जायला पैसे खर्च करतात, कोर्टात काहीच होत नसतं, पोलिसांच्या लेवलला पेंडन्सी असते, त्यानंतर कोर्टाच्या लेवलला पेंडन्सी असते। हे बिचारे गरीब लोक बेजार होऊन जातात। मग नंतर शेवटी त्यांचीच इच्छा दुर्दैवाने आपल्या मुलीला न्याय देण्याची संपून जाते। जे लोक सामाजिक हितातून गाव म्हणून एकत्रित येऊन लढणारे असतात, पत्रकार तुमच्यासारखे जे लढणारे असतात, शेवटी म्हणतात अरे काहीच होत नाही, त्यांचंही कुठेतरी मनोबल कमी होतं आणि याच्यात दुर्दैवाने काय होतं तर त्या चिमुकलीला न्याय देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो। आपण जेव्हा म्हणतो तेव्हा समाज म्हणून, पत्रकार म्हणून, राजकीय नेते म्हणून, पोलीस म्हणून आणि कोर्टाचे जजेस आणि वकील म्हणून सुद्धा कुठं ना कुठेतरी आपण कमी पडतो। त्या पेंडन्सीमध्ये एक चार्जशीटच्या बाबतीत पेंडन्सी आहे, त्याच्याचबरोबर कोर्टामध्ये पेंडन्सी आहे। म्हणजे एक तर पालघरला आम्ही जेव्हा गेलो होतो तिथं असणारे आदिवासी समाजाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं हो अशा अनेक केसेस होतात, पण कोर्टात कोण जाणार, कसं जाणार, कसं लढणार, कुठून पैसा आणायचा, म्हणून आम्ही कोर्टात पण जात नाही आणि पोलीसकडे पण जात नाही। त्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत ह्या कितीतरी जास्त केसेस असं लोकांचं मत आहे। त्यामुळे असं म्हणलं जायचं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। जस्टिस सूर्यकांत साहेबांनी याला वेगळी स्टेटमेंट आणण्यात आली। जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिनाईड, इट्स जस्टिस डिस्ट्रॉइड। आता आज आम्हाला असं बोलावं लागेल, जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिस्ट्रॉइड, इट इज बिट्रेयल ऑफ फेथ ऑन ज्युडिशियल सिस्टम। ही आजची परिस्थिती आहे। म्हणजे न्याय विलंब म्हणजे न्याय व्यवस्थेवरील विश्वास कुठेतरी कमी होणं, ह्याला आजची ही परिस्थिती आणि हेच या पालकांचं झालंय। न्याय व्यवस्थेवर हळूहळू त्यांचा विश्वास तिथं कुठेतरी कमी होत चाललेला आहे आणि दुर्दैव असं जसा वेळ जातो तसा जो क्रिमिनल असतो, नराधम असतो, जो जेलमध्ये जातो तो स्वतःला खूप मोठा क्रिमिनल समजायला लागतो आणि तिथं काय पद्धतीने ते लोक वागतात क्रिमिनल हे तुम्हाला पालक नक्कीच सांगतील। आमची मागणी होती शक्ती कायद्याची। त्याचं मुख्य कारण असं आहे की शक्ती कायद्यामध्ये काही चांगले बदल आहेत, ते बदल आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे। आणि काही लोक म्हणतील राजकीय भूमिका वगैरे, अजिबात राजकीय भूमिका नाही। काही मोठे नेते फडणवीस साहेब असतील, त्याच्याचबरोबर गोरेताई असतील, यांनी सांगितलं की BNS कायद्यामध्ये आपण काही बदल केलेत, त्यामुळे शक्ती कायद्याची जरूरत नाही, असं नाही। त्या कायद्यामध्ये नक्कीच काही त्रुटी आहेत, ते आपल्याला भरून काढायचे असतील तर शक्ती कायदा आणणं फार महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये शक्ती कायद्याच्या आधी म्हणजे IPC आणि ह्याच्यातला बदल सांगतो तुम्हाला। बलात्कारला कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप होती, पण त्याच्यामध्ये मृत्यूदंड नव्हता। शक्ती कायद्यामध्ये मृत्यूदंड आणलेला आहे। सामूहिक बलात्कारमध्ये मृत्यूदंड आणलेला आहे। अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला तर जन्मठेप फक्त होती पूर्वीच्या कायद्यात, ती आपण मृत्यूदंड आणली। त्यानंतर ॲसिड हल्ला कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप, इथं मृत्यूदंड आहे। त्यानंतर ॲसिड हल्ला प्रयत्न कमीत कमी 5 ते 7 वर्षांपर्यंत सजा, ही 7 ते 10 वर्षांची सजा केली आहे। आणि त्याच्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह सेक्शुअल असल्ट याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर 20 वर्षाची जन्मठेप आहे, पण शक्ती कायद्यामध्ये तिथं मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा ही देण्यात आलेली आहे। म्हणून हा कायदा नवीन आणा
आमची प्रामाणिक म्हणणं आहे. शक्ती कायद्याचे तपास, सुनावणी आणि कालावधी जो आहे याच्यामध्ये फरक किती बघा. तपास आणि आरोपपत्र दाखल करण्यामध्ये CRPC 173 मध्ये 2 महिने आहे, शक्ती कायद्यात 30 दिवसामध्ये आहे. या सगळ्यांच्या केसेसमध्ये 60-60 दिवस दुर्दैवाने त्या ठिकाणी लागले. आणि याच्यात होतं असं, विटनेस जे असतात ते त्यांचं म्हणणं बदलतात, त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं. सुनावणी कालावधी 2 महिने ते 30 दिवसावर शक्ती कायद्यात आणा असा आहे. अपील कालावधी हा 6 महिने तो 45 दिवसात आणा. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, असे शक्ती कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, जे दुर्दैवाने या CRPC आणि IPC ॲक्टमध्ये तिथं नाही. आता BNS आणि BNSS हा कायदा आला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्यात का, तर अजिबात नाही. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेत, पण मृत्यूदंड हा दुर्दैवाने त्या ठिकाणी आणलेला नाही. त्याच्याचबरोबर अजून खोलात तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये जेव्हा गँग रेपचा केस असेल, 20 वर्षाची जन्मठेप आहे, इथं आपल्याला मृत्यूदंड हा देण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. आणि BNS मधील त्रुटी कालमर्यादेच्या बाबतीत 2 महिने BNSS मध्ये तपास, तिथं 30 दिवस, BNS सेक्शन 2 महिने, सुनावणी 30 दिवस, अपील 6 महिने 45 दिवस, 1.5 महिन्यामध्ये हा विषय संपला पाहिजे. त्यामुळे BNSS मध्ये सुद्धा बदल करून त्याच्यामध्ये काही कडक गोष्टी आलेल्या नाहीत, त्या आणल्या गेल्या पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे BNSS मध्ये 10 महिने लागू शकतात. एका केसमध्ये साताऱ्यात 10 महिने ऑलरेडी झालेत, पण जजच्या समोर अजूनपर्यंत केस दुर्दैवाने ती आलीच नाही. आणि हे जळगावच्या बाबतीत 3 वर्ष झाले, 2 जजेस बदलले, तरी सुद्धा या परिवाराला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. आणि मग आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर यावं लागतं, पब्लिसिटी करावी लागते, मीडियाला हा विषय उचलावा लागतो, मग स्पेशल कोर्ट करण्यात येतं. पण शक्ती कायद्यामध्ये एक स्पेशल बिल आहे, ते स्पेशल कोर्ट्स अंडर शक्ती लॉ बिलमध्ये त्याच्यात काय केलं तर प्रत्येक जिल्ह्याला महिलासाठी एक वेगळं कोर्ट करण्यात येणार असं त्याच्यात नमूद केलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला फक्त महिलांसाठी एक वेगळं कोर्ट आणि वेगळा जज, जेणेकरून हे सगळी प्रकरणं ही आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये न्याय देता येईल अशी भूमिका होती. एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट, स्पेशल पोलीस टीम, जसं तमिळनाडूमध्ये नवीन CM आले विजय, त्यांनी लगेच स्पेशल पोलीस टीम महिलांच्या बाबतीत तिथं आदेश काढला, तसा आदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये काढला तर तपास करायला थोडंसं सोपं जाणार आहे. आणि पीडितासाठी सेवा संस्था, वुमन अँड चाइल्ड ऑफेंडर रजिस्ट्री, आता जे इथं पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी केस झाली, तो रेग्युलर ऑफेंडर होता नसरापूरची. जर पोलिसांना आधीच कळलं असतं की हा रेग्युलर ऑफेंडर आहे, त्याच्यावर लक्ष ठेवता आलं असतं, रजिस्ट्री असली असती तर. आता इथं सुद्धा जे साताऱ्यात केस झाली त्याच्यामध्ये सुद्धा रेग्युलर ऑफेंडर होता. जर रजिस्ट्री असली असती शक्ती कायद्यासारखी, तर मग तिथं कुठेही हा अन्याय परत तिथं त्या ठिकाणी झाला नसता. त्यामुळे आमच्या मागण्या आहेत की शक्ती कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आणला गेला पाहिजे. स्पेशल सेशन घ्या, 1 दिवसाचं सेशन घ्या, ओपन चर्चा करा, अराजकीय चर्चा करा. कारण हा विषय घेत असताना मला सुद्धा मुलगी आहे, तुम्हाला मुलगी आहे, सगळ्यांनाच मुली आहेत, आपल्या परिवारामध्ये मुली आहेत. त्यामुळे याच्यावर कुणीही राजकारण केलं नाही पाहिजे. हा विषय आपल्याला सामाजिक विषयातून, दृष्टिकोनातून राजकारण न करता, न आणता हा त्या ठिकाणी मार्गी लावता येईल, लावला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. म्हणून या प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने ही आजची वस्तुस्थिती आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी गेलेलो आहे, लोकांशी भेटलेलो आहे, त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे. आणि आज सुद्धा आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी या 2 परिवारातले लोक